श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे रविवार आणि या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही अत्यंत शुभ व महत्त्वाची मानली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना देव समजले जाते व गुरूंची पूजा केली जाते. म्हणून अशा या गुरूंना वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमा या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. गुरुपौर्णिमा या दिवशी अगदी आनंदाने व श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण आपापल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करीत असतो. तर आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असं म्हटलं जातं. तर याच दिवशी आईने मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर ती कुठली वस्तू आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, उद्या आहे गुरुपौर्णिमा. पौर्णिमा म्हटलं तर ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित अशी आहे. त्याचबरोबर या दिवशी अनेक लोक माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंची अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा करतात. त्याचबरोबर या दिवशी बृहस्पतीची पूजा केल्यास अनेक पुण्याची प्राप्ती ही होत असते आणि आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह जो आहे तो देखील मजबूत होत असतो. यामुळे पैशाच्या समस्या आहेत त्या देखील दूर होतात. त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुधारते. आर्थिक प्रश्न सुटायला मदत होत असते. जीवनातील खूप कष्ट करत असताना नशिबाची साथ असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अर्थात कष्टाला पर्याय नाही. तसेच पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे. असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते. तिची उपासना त्याचबरोबर उपाय काही सेवा करणाऱ्याला धनधान्य प्राप्त करून देत असते. त्याचबरोबर या दिवशी जे काही उपाय केले जातात त्या उपायाने माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला निश्चितच फळ देत असतात. तर आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जेणेकरून प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. जेणेकरून आपल्या मुलांवरील नजरदोष असेल, काही इडापिडा असेल ती दूर होऊन मुलांची प्रगती होईल. ते अभ्यास करतील. त्याचबरोबर त्यांची नोकरीत प्रगती होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यावरील जे काही विघ्न आहेत, संकट आहेत, काही अडचणी असतील त्या नष्ट होईल. आणि तर हा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचा आहे. तर बघा, तुम्हाला हा उपाय सकाळी 12 वाजल्याच्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर रविवार आहे, मुलांना शाळेला सुट्टी देखील आहे. त्यामुळे 12 वाजल्याच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमची मुलं बघा, लहान असो किंवा मोठी, अगदी कॉलेजला जात असोत किंवा जॉब करत जरी असतील ना, तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. मुलगा असो किंवा मुलगी असो, अगदी कोणीही असो, अगदी श्रद्धेने करा, विश्वासाने तुम्ही हा उपाय करायचा आहे. बघा, गुरुपौर्णिमेलाच हा उपाय आपल्याला का करायचा आहे? तर बघा, ज्याप्रमाणे नजरदोष लागतो त्याप्रमाणे लागत असतात, काही दोष जे लागत असतात, तसेच मुलांना गुरुदोषसुद्धा लागत असतात. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलांचा गुरुदोष हा दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. बघा, गुरुपौर्णिमा म्हटलं तर गुरु तर हे प्रत्येकाच्या आयुष्यात जन्माला आल्यापासून आपल्याला सर्वात पहिले गुरु असतात ते म्हणजे आपले आई आणि वडील. हे सर्वात पहिले गुरु असतात. आपले शिक्षक हे देखील गुरु असतात. तसेच ज्यांच्याकडून आपण ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे, त्यांच्याकडून आपण दीक्षा घेतलेली आहे,
ते आपले गुरु असतात. आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या सर्वांचे गुरु आहेत. ते म्हणजे या जगाचे बालक पालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणून गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्या घरातील देवघरात स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर बघा, आपल्याला सर्वात प्रथम अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांना ज्या प्रिय वस्तू आहेत त्या अर्पण करायच्या आहे. त्याचबरोबर या दिवशी उपाय देखील करायचा आहे. तर हा उपाय आपल्या आईने करायचा आहे. बघा, जर काही मुलांना गुरुदोष असेल ना तर मुलांची प्रगती होत नाही. सतत अडथळे येत असतात. अभ्यासात त्यांचं मन लागत नाही. नोकरीत सतत अडथळे येत असतात. म्हणून हा उपाय आपल्याला करायचा. बघा, तर काय करायचं आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी थोडेसे तांदूळ म्हणजे भात शिजवायचा आहे. ह्या भातामध्ये मीठ टाकायचं नाही. हा एक वाटीभर भात शिजवायचा आहे. त्यानंतर मुलांना तुम्ही पाटावर बसवायचं आहे, जमिनीवर बसवायचं नाही, हे मात्र लक्षात घ्या. त्याचबरोबर तुमच्या मुलाचे तोंड हे दक्षिण दिशेकडे होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हा भात जो आहे तो तुमच्या मुलांवरून गोलाकार तुम्हाला 3 वेळा उतरवायचा आहे. घड्याळाचे काटे ज्याप्रमाणे फिरतात ना त्याप्रमाणे तुम्हाला 3 वेळा उतरवायचा आहे. आणि नंतर हा जो भात आहे तो तुम्हाला एखाद्या कागदावर, बघा बाल्कनीत तुम्ही ठेवू शकता, बाहेर देखील ठेवायचा आहे किंवा गच्चीवर देखील ठेवला तरी देखील चालणार आहे. जेणेकरून ते जो भात आहे तो पक्षी कावळे कुत्रे खातील. व नंतर हातपाय स्वच्छ धुवून देवासमोर नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. आणि मुलांवरील सर्व दोष, काही संकट आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. बघा, हा उपाय अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने करा. यामुळे तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे. तुमच्या मुलांची अभ्यासात प्रगती होईल. त्याचबरोबर नोकरी करत असतील तर नोकरीत देखील तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे. त्यांचा जे काही इडापिडा आहे, काही दोष आहे, नजर दोष आहे, ते याने दूर होणार आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.